तर पब्लिक फायनली अक्के भाऊ झाला ना बरा. मी गेलतो ना टॉपच्या हॉस्पिटलमध्ये भेटायले. मग पब्लिक बोला गोगल हे पा कॉलेजची मॉडेल #वगर. आज चाललो होतो टॉपच्या हॉस्पिटलमध्ये पण तेव्हाच पाऊस आला. थोडं पावसात भिजून वरण भात खाल्ल्यावर गेला ना पाऊस. मग काय तुमचा ब्लॉगर गेला ना गाडीत पेट्रोल टाकून सुंदरीले नेला आपल्या हॉस्पिटलमध्ये. अर्ध्या मंदातच आला बा पाऊस. ते पण थोडा थोडा आला आणि जरासं समोर नाही गेला तर झाला ताकदनं पाऊस सुरू. पुरा बलागट चालतो. पण काय हॉस्पिटलला तर जाच लागते. पावसात आलो हॉस्पिटलमध्ये. हे हॉस्पिटल आणि मेडिकल वाले तर थंडगार वातावरणात एसीचा मस्त आनंद घेता येत. मी आलो ना मग हॉस्पिटलच्या आतमध्ये. इथे फॅमिली शिवाय कोणालाच भेटायला जाऊ देत नाही. म्हणता आल तुम्ही मॅनेजर कडे. म्हटलं थोडी परमिशन घ्या. त्यासाठी मला घंटाभर थांबा लागलं नाही ऑफिस पुढे. मग झाली ना माझी भेट मॅनेजर सोबत. त्यांना डायरेक्ट त्यांचा नंबर दिला. तर पब्लिक खरं बोलायचं हे आहे की अक्के भाऊ कोणीच नाही भेटू शकत. कारण की हॉस्पिटल मधून झाले ना अक्के भाऊ डिस्चार्ज. भाऊचा लवकरच होते ना कमबॅक. आणि मी ज्या हॉस्पिटल मध्ये गेलतो हे ते हॉस्पिटल नव्हतंच. म्हणून त्या फार्मसी दादासोबत ऑटोनं बसून आलो ना रामलतावर. डझनभर माल घेतला ऑटोत भरून आणि आम्ही निघालो पुलावरून. जितका आनंद ऑटोत बसून येते ना तेवढा कुठंच नाही. आणि हा आमच्या अकोल्यातला टावर पलान. सांगा मग कसा आहे पब्लिक कमेंट मध्ये. 20 मिनिटाचा डावडा करून आलो मग हॉस्पिटल मध्ये. पब्लिक हे खरं आहे. हे अकोल्याचं टॉपचं हॉस्पिटल आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो अकोल्यातली सगळ्यात बेस्ट पाणीपुरी कुठे भेटते. अशी पाणीपुरी जी तुम्ही एक वेळा खाल्ली की डबल खास लागेल. त्यासाठी तुम्हाला महाकाली चौकामधले या पाणीपुरी सेंटरवर यावाच लागते. या मग पब्लिक मस्त चटपटी पाणीपुरी खायले. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायचं विसरू नका. करा मग फॉलो.